नमस्कार मित्रांनो, नारळी पौर्णिमा जवळ आली की आपल्याला एका खेळाची आवर्जून आठवण येते, ते म्हणजे नारळ फोडाफोडी. हो, नारळ फोडाफोडी ही पूर्वीपासून ते आत्तापर्यंत सुरूच आहे. नारळी पौर्णिमा आणि नारळ फोडाफोडी म्हटलं तर एक गंमत म्हणून तुम्हाला मला सांगायचं वाटतं की आम्ही अशा वेळेला काही मित्र मिळून एक दिवस अगोदर एक नारळ घ्यायचो आणि तो नारळ मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नारळी पौर्णिमा असायची तेव्हा तो नारळ फोडाफोडीसाठी बाहेर काढायचो. असा समज होता की आपल्या नारळावर कोणी नारळ आपटला तर समोरच्याचेच नारळ फुटतील, असा त्याचा मागचा उद्देश होता. परंतु तो चुकीचा ठरला. केव्हा केव्हा असं व्हायचं की आमच्याच नारळावर समोरच्यानी नारळ मारला की आमचाच नारळ फुटायचा. अशी काहीशी गंमत आहे. तसेच आम्ही आमच्या लहानपणी नारळी पौर्णिमा आली की खायचे जे बटर असतील, म्हणजे आत्ता पण काही लोक खातात बटर म्हणा, आणि ती पेपरमिंटची पांढरी गोळी येते, त्या गोळ्या आम्ही काही मित्र मिळून आणि बटर असे काही मित्र मिळून ते हातावर घ्यायचो आणि एकमेकाच्या हातावर ते आपटायचो, जेणेकरून ज्याचा बटर किंवा गोळी फुटेल त्याचे ते गोळी किंवा बटर ताब्यात घेतली जायची. आणि अशा प्रकारे आम्ही तो नारळी पौर्णिमेचा सण साजरा करायचो. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.